महामार्गावरील नेरी टोल नाक्याजवळ अर्धवट रस्ता कामात सुरुवात, अन्यथा टोल बंद करू. संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा. संभाजीनगरच्या विद्यापीठात कंत्राटी कामगारांचा लवजिहाद, तक्रारीनंतरही प्रशासनाचे अभय. उंबरपाडावली हर्सुलला सलग 36 तासांनंतरही चक्काजाम सुरू. राज्यात परिवहनच्या 10 तर गुजरातमधील 9 बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल. संत ज्ञानेश्वर उद्यानात पहिल्या टप्प्यात होणार सुरुवात. पैठण येथील उद्यानातील कामाची केली पाहणी, महिन्याभरात काम होणार पूर्ण. कन्नड शहरात मुख्य रस्त्यावरच मोकाट जनावरांचा ठिय्या, वाहनधारक अडचणीत, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. मूकमोर्चात विद्यार्थी सहभागी, सोयगावात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी एकवटली. अतिक्रमण धारकांच्या विरोधात रस्ता रोको, रातोरात अतिक्रमण करून खड्डे खोदून कॉलम उभारल्याने नागरिक संतप्त. जनतेच्या भावनेशी खेळणारी गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री झाली हे दुर्दैव. उद्धव ठाकरेंची बदलापूर प्रकरणावरून एकनाथ शिंदेंवर टीका. बदलापूर वासियांवरील गुन्हे रद्द करावे, रामदास आठवले म्हणाले. चिमुरडीवरील अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना. मराठवाड्यात 86 चार्जिंग वाहनाला स्टेशनला महावितरणने दिली वीज. 561 सेंटरच्या वीज जोडणीचे कामही प्रगतीपथावर सुरू. सरकारने 156 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधावर बंदी घातली. म्हणाले ते मानवांसाठी धोकादायक आहे. त्याचे उत्पादन आणि वितरण देखील त्वरित थांबवले पाहिजे. सायबर चोरट्यांकडून 11 जणांची फसवणूक, तब्बल 1,22,00,000 रुपये लांबवले. राज्यात शांतता माजवण्याचा प्रयत्न, आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या. बदलापूरच्या घटनेत अजून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा मवियाचा कट. तर मनोज जरांगेंना मुख्यमंत्री करण्याची ऑफर. दिल्ली, पंजाब, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात परिवर्तनासाठी आपकडून देखील केली जाते रणनीती. नागपूर येथे 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा टप्पा 2चे आयोजन. मात्र 50 लाख पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार थेट रक्कम. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. प्रत्येक जिल्ह्यात होणार एक माध्यमाचे गाव. पोलीस ठाण्यात अंगावर डिझेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने महिलेने उचलले पाऊल. राज्यातील बलात्काराच्या घटनांचा इंडिया आघाडीतर्फे निषेध. गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी. सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी दरवाढ, अन्यथा शेतकरी सरकारला जागा दाखवतील. डॉक्टर अजित नावले यांचा इशारा. बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 32.46%, तर 59,200 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा. त्यात 19,217 विद्यार्थी उत्तीर्ण. कोर्टाने विरोधकांना चपराक लगावली. सरकारची प्रतिमा मलिन करून विधानसभेला लाभ मिळवण्याचा प्रयत्न फसला. प्रवीण दरेकर. आजचा महाराष्ट्र बंद अवैध, कोणत्याही पक्षाला पुकारण्याची परवानगी नाही. मुंबई हायकोर्टाचा मवियाला दणका, कारवाईचा इशारा. कोलकाता रेप हत्येचा आरोपी 14 दिवस न्यायालयीन कोठडी. संजय राव पॉलिग्राफी चाचणीसाठी तयार. डॉक्टरांचे आंदोलन मात्र सुरूच. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या खड्डे बुजवण्याच्या आदेशाला हरताळ. प्रशासनावर चक्क वचक नसल्याने शहराची 3-13 रोहन सुरू असेल. अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर तरुणाकडून अत्याचार. घरात कोणी नसल्याची संधी साधणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला अटक.
अनिल अंबानींना 5 वर्षासाठी शेअर बाजारातून बॅन, 25 कोटींचा दंडही ठोठावला, तर शेअर 14% घसरले. ब्रिजभूषण विरोधात साक्ष देण्यापूर्वी कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली. दिल्ली पोलिसांनी सुरक्षा देण्याचे कोर्टाचे आदेश. निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उघड. नाशिकमधील एकमेव उमेदवाराचा फोटो होर्डिंगवरून गायब. पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरेंकडून 7वा उमेदवार जाहीर. बदलापूर नराधामाच्या हातपाय कापून चौरंग करण्याचे इशारा. सरकारलाही फटकारले. इम्तियाज जलील यांचे आघाडीबाबत मोठे वक्तव्य. आघाडीला प्रस्ताव दिल्याची माहिती. सकारात्मक चर्चा सुरू असल्याचाही केला दावा. काल नाशिकमधील कार्यक्रमाआधीच नाना पटोले यांना मराठा आंदोलकांचा घेराव. भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी. शरद पवारांना केंद्राच्या Z+ सुरक्षेवर शंका. म्हणाले, सुरक्षा का दिली माहीत नाही. कदाचित माझ्या दौऱ्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी असेल. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच बैठकीनंतर मागण्या मान्य केल्याने निर्णय. निवडणुकीआधीच राज ठाकरे यांची मोठी घोषणा. विधानसभेसाठी आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांची नावं घोषित. बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्या गुप्त बैठका. पीडित मुलीच्या पालकांचा गंभीर आरोप. समरजित सिंह घाटगे यांचा भाजपला रामराम. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात करणार प्रवेश. करण्यात मुहूर्त ठरला. महाविकास आघाडीचा आजचा महाराष्ट्र बंद मागे. शरद पवार यांच्या आव्हानाला काँग्रेस ठाकरे यांचा पाठिंबा. उद्या तोंड बंद करणार निदर्शने. महाराष्ट्र बंद नव्हे तर राजकारण बंद करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मवियाला टोला. राज्यात काहीतरी भयंकर करण्याचा डाव असल्याचाही केला आरोप. उद्धव ठाकरेंना मवियातून मोकळे केले जाईल. दोन्ही काँग्रेसमधून त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप. बदलापूर प्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा निषेध. महिला सुरक्षिततेबाबत कोणी जबाबदारी घेत नाही. प्रवक्ता शमा मोहम्मद.